तर बीडच्या परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आमदार धनंजय मुंडे यांनाही आरोपी करा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ फड यांनी ही मागणी केली आहे। त्यांच्या सांगण्यावर हे प्रकरण झालंय किंवा घडले त्यांना 120 बी खाली परळीचे स्थानिक आमदार धनंजय मुंडे साहेबांना आरोपी करावा अशी आमची या परिस्थितीत मागणी आहे। ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसाठी भंडाऱ्यामध्ये 22 मार्चला सकल ओबीसी महामोर्चा आहे। एक दिवसीय धरणे आंदोलनादरम्यान ही घोषणा करण्यात आली। इराण आणि इस्रायल युद्धामुळे शिपिंग कंपन्यांनी लादलेल्या अतिरिक्त शुल्कांमुळे राज्यातील शेतकरी आणि निर्यातदार संकटात आहेत। फेडरेशन ऑफ मराठी उद्योजकांची खासदार अमोल कोल्हेंना निवेदन देऊन शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आली। सरकारलाही आवाहन करतो की अशा स्वरूपाचे जे जाचक कर आणि सरचार्ज या शिपिंग कंपन्यांनी लावलेले आहेत ते तातडीने या कंपन्यांना मागे घेण्यास आपण भाग पाडावं ही विनंती करतो। अहिल्यानगरमध्ये तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यास श्रीपाद छिंदम यांना विरोध करण्यात आला। श्रीपाद छिंदम यांनी काही वर्षांपूर्वी शिवरायांचा अपमान केला होता। सकल मराठा समाजाकडून श्रीपाद छिंदम यांना विरोध करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 16 सदस्यीय स्थायी समितीच्या निवडीसाठी पार पडलेली विशेष सभा होती। यामध्ये भाजपचे 8, एमआयएमचे 4, शिवसेना 2, ठाकरेंची शिवसेना 1 आणि बहुजन वंचित आघाडीचा एका सदस्याची निवड करण्यात आली। महाराष्ट्र सागरी मंडळ कार्यालयासमोर गावकऱ्यांनी एल्गार केलाय। मार्वे मनोरी फेरी सेवेमध्ये बनावट पास आणि तिकिटांचा आरोप करत संतप्त गावकऱ्यांनी आंदोलन केलंय। तर नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी पालिका आयुक्तपदी त्यांची बदली झालेली आहे। विपिन इटनकरांकडे नागपूर जिल्हाधिकारी पदाचाही अतिरिक्त कार्यभार असणार आहे। तर नागपुरातील काँग्रेसच्या नगरसेवकांकडून खामेनी यांना श्रद्धांजली देण्यात आली। हज हाऊस जवळ कॅन्डल घेऊन खामेनी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। मुस्लिम बांधव यामध्ये सहभागी झाले होते। तर कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये भर दिवसा गोळीबाराची घटना घडली आहे। ओमकार कांबळे नावाचा तरुण गोळीबारात गंभीर जखमी झालेला आहे। 2 आरोपींना अटक करण्यात आली। चिपळूण शहराला लागून असलेल्या कापसाळा रोडवरील बायपासच्या डोंगराला आग लागल्याची घटना घडली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आगीमुळे जंगलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। धनंजय मुंडेंवर जाणून बुजून आरोप केले जात आहेत। धनंजय मुंडेंच्या समर्थकांचं वक्तव्य लोकप्रतिनिधी खुनाला जबाबदार कसे असू शकतात, मुंडेंचा समर्थकांचा सवाल।